नमस्कार मित्रांनो, मी विशाल कुलकर्णी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत राजस्थानमधील चित्तौडगड या ठिकाणी। चित्तौडगड शहर आपल्या प्राचीन वास्तू, युद्धाचा वारसा आणि त्याच्या भव्य वैभवामुळे आजही आपल्या बलिदानाचा आणि पराक्रमाचा इतिहास सांगतो। पूर्वीच्या मेवाड राज्याची राजधानी चित्तौडगड हा अनेक किल्ले, बुरुज, अवशेष आणि सदाहरित कथांची भूमी आहे। राजस्थानच्या आग्नेय कोपऱ्यात वसलेले असे हे चित्तौडगड शहर छत्री राजपुतांच्या अभिमानाच्या शिखरावरती आहे। त्यांच्या गौरवशाली लढाया इतिहासाच्या पानात स्मरणात आहेत। चित्तौडगड हे त्याच्या सर्वात प्रसिद्ध आकर्षणांसाठी देशभर ओळखले जाते आणि येथील स्थित चित्तौडगड किल्ला हा खूप प्रसिद्ध आहे, ज्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भेट देणार आहोत। चित्तौडगडमध्ये आमच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी बरोबर 6:30 ला। आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही सकाळी आमचा ब्रेकफास्ट केला। सकाळी सकाळी साधारणपणे 5 ते 6 डिग्री टेम्परेचरमध्ये चहा एकदमच थंड असा लागत होता। चिकूसाठी तर हा पहिलाच अनुभव। त्याचे थंडीतील कुडकुडणे बघून मला फारच गंमत वाटली। आम्ही इथूनच गाईडसाठी रुपये 650 देऊन किल्ला पाहण्यासाठी निघालो। पूर्ण किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास पुरेसे होतात। हॉटेलपासून किल्ल्याचे अंतर 1 ते 2 किलोमीटर आहे। तिथून निघाल्यापासून किल्ल्यापर्यंत जाताना गाईडने आम्हाला जी काही माहिती दिली ती आपण कारमधील डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। चित्तौडगढ़ किला जो आप देखने के लिए हैं, ये किला आज से 1500 वर्ष पुराना किला है। तो इस किले पे जो सर्वप्रथम राजा है जिन्होंने इस किले का बुनियाद डाला, आपने चंद्रगुप्त मौर्य का नाम सुना होगा। उन्हीं के वंशज से आए थे सर्वप्रथम चित्रांगदा मौर्य। तो उन्हीं के नाम से आप चित्तौडगढ़ देखने के लिए। तो 5वीं से 7वीं शताब्दी तक इस किले पे मौर्य वंश राजाओं का राज चला। 7वीं शताब्दी के बाद में गुजरात के पास में एक छोटा सा गांव है ईडर, जो पहले राजस्थान के अंदर आता था, अभी गुजरात बॉर्डर के अंदर चला गया। तो वहां के थे बप्पा रावल। इस किले के जो लास्ट राजा थे मानमल मौर्य, उन्होंने इस किले का साम्राज्य बप्पा रावल को सौंप दिया, क्योंकि मानमल मौर्य के कोई वारिस नहीं हुआ। तो 734 के अंदर बप्पा रावल ने इस किले पे सूर्यवंश राजा की स्थापना की। उसके बाद में इस किले पे 3 हमले हुए मुस्लिम बादशाहों के, अलाउद्दीन खिलजी, बहादुर शाह और अकबर का। ये राइट में वीर सेनापति स्मारक है, कलाजी राठौड़, बीच में उनका कुल देवी, और आगे में जयमल जी राठौड़, जो महाराणा उदय सिंह जी के वीर सेनापति थे। अकबर के हमले के समय दोनों सेनापति इसी स्थान पे वीर गति को प्राप्त हुए। तो इन्हीं के हवाले करके उदय सिंह जी ने चित्तौड़ की राजधानी हटाके अपने नाम से उदयपुर शहर का निर्माण किया। बाकी पहले मेवाड़ का राजधानी चित्तौड़ था, उदय सिंह जी ने अपने नाम से उदयपुर बसाया और राजधानी उदयपुर से। राजस्थान पहले 2 हिस्सों में था, मेवाड़ और मारवाड़। अभी राजस्थान के 4 हिस्से हैं, मेवाड़, मारवाड़, हाड़ौती, शेखावटी। ये हनुमान पोल, हर गेट के पास मंदिर है वो, उसी के नाम से गेट का नाम है। इस गेट पर जो लोहे के सरे लगे ना वो, ये गेट सेफ्टी के लिए लगाए जाते थे। इसको तोड़ने के लिए हाथी का यूज होता था, कि हाथी सूंड से मारेगा, उसकी सूंड पे लगेगा, गेट को नहीं तोड़ पाए। उसको तोड़ने के लिए हाथी का ऊंट को खड़ा किया, हाथी ने ऊंट के पर प्रहार किया, ऊंट मारा गया, फिर गेट को तोड़ के अंदर प्रवेश।
आगे से यूटर्न। जो हाथी के पार्ट से लकड़ी के गेट खुल गए ना वो गेट बच गए। वो जो गेट नहीं खोले उनको बारूद से समाप्त कर दिए गए। तो इधर 7 गेट है, 7 में से ओनली 3 लकड़ी के गेट बचे हुए, 4 गेट के नामो निशान नहीं। वो हाथी में तोड़े क्या? जो हाथी के पार्ट से गेट खुल गए ना सर वो बचे हुए हैं। अच्छा। और जो नहीं खुले उनको बारूद से समाप्त कर दिए। आगे वाला गेट बच गया, 1, 2 और 3 गेट बचे हुए। ये गेट ऊपर का छत गया। ये तो बाद में पूरा टूटा हुआ था सर। अच्छा। लेकिन आजादी के बाद में गवर्नमेंट ने बहुत चेंजिंग किया ना, बहुत रिपेयरिंग करवाया। महलों मंदिर पर तो बड़े बड़े पेड़ पौधे झाड़ लगे होते हैं, क्योंकि ब्रिटिश शासन काल में 200-250 साल तक किला वीरान रहा है। ब्रिटिश ने अपने अंडर लिया लेकिन रिपेयरिंग कभी नहीं करवाया, इसलिए उनके समय काल में बहुत डैमेज हुआ। तो बाद में आजादी के बाद में गवर्नमेंट ने बहुत चेंज किया। इस किले का 7वां गेट है रामपोल गेट। ये मेन गेट है, लास्ट गेट है। पहले गढ़ का आबादी, आजादी के पहले गढ़ का आबादी 75,000 आबादी था। ओके। देश आजाद हुआ, आजादी के बाद में गवर्नमेंट ने 70,000 को गढ़ के नीचे उतारा। उनको रहने के लिए जमीन और मुआवजा दिया। 5,000 का जो बस्ती रहता है उसको ये फैसिलिटी दिया गवर्नमेंट ने, जहाँ के आपके पुराने मकान है उसको हटा के उसी स्थान पे न्यू बिल्डिंग बना सकते हैं। कोई जमीन खाली है तो वहाँ पे न्यू निर्माण नहीं हो सकता। पुराना अवशेष होना आपका अनिवार्य है। उन्हीं के वंशज है। ये सामने जो मंदिर है मराठा वंश की कुल देवी तुलजा भवन। इसका जो ओरिजिनल जो मूर्ति आपके महाराष्ट्र में तुलजापुर वहीं से लेके आए थे। जैसे ये टूटा हुआ मकान है सर, तो यहाँ पे न्यू निर्माण हो सकता है। चित्तौड़गढ़ एशिया खंड का सबसे बड़ा किला, एशिया। 13 किलोमीटर आपका गाड़ी से राउंड होता है। वो 700 एकड़ पहाड़ी के ऊपर पूरे गढ़ के ऊपर में 113 मंदिर, 8 महल और 84 तालाब, 84 तालाब। क्योंकि गढ़ के ऊपर में जितने भी महल मंदिर जो बनाए गए हैं सारा पत्थर इसी गढ़ का यूज किया हुआ। सामने से खुदे किया, पत्थर निकाला, महल बना दिया, मंदिर बना दिया। उसी गड्ढे का रिपेयरिंग करा के उसको पानी का टैंक बना दिया। तो पानी का बिल्कुल कमी नहीं है। ओनली इस किले का जो हारने का कमी था, पूरा पहाड़ी इलाका सर, तो इस किले पे अनाज की पैदावार नहीं है। ये लाइट और साउंड चलता नाइट को सर, लाइट साउंड। 113 मंदिर, क्योंकि हर राजा की विजय के उपलक्ष्य में मंदिर का निर्माण, राजा की मृत्यु होने के बाद डेड बॉडी जलाने के बाद मंदिर का निर्माण। तो इस प्रकार 113 मंदिर, 8 महल, जो राजाओं के जो केशियर, पंडित, पुरोहित, सेनापति, खजांची, सबके लिए पर्सनल महल। ये सबसे बड़ा गेट हाइट में, इसलिए गेट का नाम है बड़ी पोल। कहते हैं इसका जो ओरिजिनल जो गेट था सर, पीतल का गेट था। अकबर ने जब हमला किया सोना समझ के अपने साथ ले गया। अभी भी आगरा के अंदर लगा, फतेहपुर सीकरी पे, जो बुलंद दरवाजे के नाम से जाना जाता है। ओरिजिनल यहाँ का गेट है सर। वो मित्रांनो, आपण पाहत आहोत या गडावरील सर्वात मोठे असे कुंभशाम मंदिर। भारतीय आर्यशैलीत बांधलेले कुंभशाम मंदिर हे मेवाडचे शासक महाराणा सिंग प्रताप यांनी त्यांच्या सूनबाई मीराबाई यांच्या विनंतीवरून बांधले गेले होते। हो, त्याच मीराबाई ज्या कृष्णभक्तीसाठी प्रसिद्ध होत्या। हे मंदिर मीराबाईंची वैयक्तिक तपश्चर्या म्हणून पूज्य होते, जिथे त्या भगवान विष्णूच्या उपासनेत तासनतास घालवत असत। हे मंदिर भगवान विष्णूचा वराहावताराला समर्पित असून चित्तौडगडमधील सर्वात प्रसिद्ध हिंदू पूजास्थानांपैकी एक आहे। कुंभशाम मंदिराला लागूनच लगे इथं संत मीराबाईंचं श्रीकृष्णावरील निस्सीम प्रेम दर्शवणारं मंदिर आहे। हे मंदिर राणा कुंभाने बांधून घेतलं होतं। विष्णूच्या विविध रूपातील मूर्तींनी या मंदिराला शोभा आली आहे। इतरही अनेक देवदेवतांच्या शिल्पांनी मंगलमय वातावरणाची निर्मिती या ठिकाणी होते। हे मंदिर खास मीराबाईंसाठीच उभारलं गेलं होतं। त्या तासनतास इथे भजन गात बसलेल्या असत। अजूनही भक्तगण या मंदिरामध्ये एकत्र जमतात व अभंग म्हणत मीराबाईंच्या रचनांमध्ये रमून जातात।
आता आपण जात आहोत विजयस्तंभाकडे. विजयस्तंभ हा चित्तोडगडचा एक प्रमुख भाग आहे, ज्याला विजय टॉवर असेही म्हणतात. (1448) मध्ये महमूद खिलजीच्या नेतृत्वाखाली माळवा आणि गुजरातच्या संयुक्त सैन्यावर विजय साजरा करण्यासाठी मेवाडचा राजा राणा कुंभा याने हा विजयस्तंभ बांधला होता. हा विजयस्तंभ इतका मोठा आणि उंच आहे की चित्तोडगडच्या शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून तो दिसतो. विजयस्तंभ ही 122 फूट उंचीची 9 मजली रचना आहे, जी भारतीय वास्तुकलेचा अतिशय सुंदर नमुना आहे. ही कलाकृती शहरात भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान आहे. याबद्दल आणखी सांगायचे झाले तर विजयस्तंभ तळापासून रुंद, मधोमध अरुंद आणि वरून पुन्हा एकदा रुंद आहे, ज्यामध्ये वर जाण्यासाठी 157 पायऱ्या आहेत. हे आहे जौहर स्थल. चित्तोडगडच्या गौरवशाली आणि स्वाभिमानी इतिहासाचे प्रतीक असलेल्या राणी पद्मिनीसह हजारो नायिका आहेत. त्यांच्या जौहरच्या कहाण्या शतकानुशतके विसरता येणार नाहीत. चित्तोडचा गौरवशाली इतिहास 3 जौहरचा साक्षीदार आहे. यामध्ये हजारो स्त्रियांनी आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी याच ठिकाणी धगधगत्या ज्योतीत उड्या घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली होती. विजयस्तंभ परिसरालगतच समाधीश्वर महादेवाचे मंदिर आहे, जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही रूपे त्रिमूर्तीच्या स्वरूपात विराजमान आहेत. या ठिकाणी वर्षभर प्रामुख्याने श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. देशात अशी 2च मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील एलिफंटा लेणीमध्ये पहिले आणि चित्तोडगड किल्ल्यावर दुसरे अशी 2 मंदिरं. 3 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात अर्धमंडप, अलंकृत सभामंडप, अंतराळ आणि विशाल गर्भगृह आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवाची एक विशाल त्रिमुखी मूर्ती स्थापित केली आहे, जी त्यांच्या 3 रूपांमध्ये त्रिगुणांचे प्रतीक आहे. हे आहे गोमुख कुंड. गोमुख कुंड हे चित्तोडगड किल्ल्याच्या पश्चिम भागात स्थित एक पवित्र जलसाठा आहे. या कुंडाला चित्तोडगडचे तीर्थराज असेही म्हणतात. गोमुख कुंडातील पाणी खडकांच्या भेगांमधून वाहते आणि कालांतराने या जलाशयात येते. या कुंडाचा आकार आयताकृती असून याचे पाणी पवित्र मानले जाते. हे पाणी कुठून येते हे देखील एक आश्चर्यच आहे. हा जलाशय जुन्या काळात येथील पाण्याचा मोठा स्रोत होता. याच ठिकाणाहून शहराचे विहंगम दृश्य आणि नैसर्गिक सौंदर्य देखील पाहायला मिळते. आपण आता आलो आहोत महाराणी पद्मिनी महलमध्ये. रावल रतनसिंह आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला पद्मिनी महल आजही इथे आहे. पद्मिनी महालचे सौंदर्य आणि भव्यता पर्यटकांना भुरळ घालते. बाप्पा रावल यांचे शेवटचे वंशज रावल रतनसिंह यांनी महाराणी पद्मिनीशी विवाह केल्यानंतर 1301 मध्ये हा राजवाडा बांधण्यात आला होता. ज्या तलावात तो बांधण्यात आला आहे त्याला पद्मिनी तलाव असे देखील नाव देण्यात आले आहे. या महालाला जनाना महल असेही म्हणतात. आपण आता जात आहोत मर्दाना महलमध्ये. या महलमध्ये 4 ग्लास होते. आता ते काढण्यात आले आहेत. येथून पद्मिनी महालाच्या पायऱ्यांचे प्रतिबिंब काचेच्या मदतीने पाण्यात सहज पाहता येते. असे मानले जाते की हे तेच ठिकाण आहे जिथे सुलतान अलाउद्दीन खिलजीने राणी पद्मिनीचे प्रतिबिंब पाहिले होते. राणीच्या शाश्वत सौंदर्याने सुलतान भारावून गेला आणि तिला मिळवण्याच्या त्या इच्छेमुळे शेवटी युद्ध झाले.
चित्तोडगडावरती प्रति व्यक्ती 50 रुपये देऊन तुम्ही इथे राजस्थानी पोशाख देखील परिधान करू शकता। आम्ही गंमत म्हणून केलेला येथील राजस्थानी डान्स तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हे आहे चित्तोडगडचे युद्ध मैदान। हा आहे कीर्तिस्तंभ। हा चित्तोडगड किल्ल्यातील सर्वात प्रमुख वास्तूंपैकी एक आहे। याला जैन स्तंभ देखील म्हणतात, जो जैन धर्माचे श्री आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ बांधला गेला होता। या बुरुजात 3 शिलालेख आहेत जे याविषयी माहिती देतात। या स्तंभावर कोरलेल्या नग्न कलाकृतींमध्ये ते दिगंबर पंथाचे असल्याचे दिसून येते। ही वास्तू 13व्या शतकात बांधली गेली होती, हे येथे असलेल्या शिलालेखांवरूनच कळते। हा स्तंभ स्वतः 30 मीटर रुंद आणि पायासह 72 मीटर उंच आहे, तसेच तळाशी 15 फूट विस्तारित आहे। येथे भेट देणारे पर्यटक पायऱ्या चढून या चेंबरमध्ये पोहोचू शकतात आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेऊ शकतात। पूर्ण गड फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो महाराणी पद्मिनी आर्ट एम्पोरियम शॉपमध्ये, जिथे बांबू, केळी, नारळ, सीताफळ आणि कापसापासून बनवलेल्या साड्या शिवाय औषधी रजाई मिळाल्या। तसेच इथं चांदीच्या कटलरी वस्तू देखील उपलब्ध आहेत। त्यांचे असे म्हणणे आहे की या वस्तू येथील स्थानिक भिल्ल लोकांनी बनवलेल्या आहेत। यातील बऱ्याच गोष्टी बाहेर स्वस्त दरातही मिळतात। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ कळवायला आम्हाला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मला रजा द्या। धन्यवाद। Subscribe to the channel.